भवसिंधूचे काय कोढे दावी वाट चाले पुढे तारू भला पांडुरंग पाय भिजो निर्यंग। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग प्रस्तुत सेवेकरिता निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला उपदेश करताना म्हणतात की तो भवसिंधू तरुण जात असताना तुझ्या जीवनामध्ये कोढं तरी कशाचं आहे, कारण त्या भवसिंधूची वाट दाखवणारा मी त्या भवसिंधूच्या पलीकडे उभा आहे। भवसिंधूचे काय कोढे दावी वाट चाले पुढे, तू फक्त मी दाखवलेल्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न कर, कारण या भवसागरातून तारून नेणारा एकमेव तारक जर कोण असेल तर तो फक्त मी आहे, तारू भला पांडुरंग। आणि तो भवसागर तरुण नेत असताना तो जगाचा मालक अशा पद्धतीने आपल्याला तारून नेतोय, आपलं अंगच सोडा पण आपला हात पाय सुद्धा त्या ठिकाणी भिजू देत नाही। तारू भला पांडुरंग पाय भिजो नेरियंग। तेवढ्यात एका साधकानं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला की बाबा तुम्ही म्हणताय तो भवसिंधू तरुण जात असताना तो जगाचा मालक पलीकडे उभा राहून तुम्हाला वाट दाखवतोय, या जगाच्या पाठीवर भवसिंधू तारून नेणारा तो जगाचा मालक एकटाच आहे, तारू भला पांडुरंग, पण त्यानं इथून मागं कोणला त्या ठिकाणी तारून नेलंय का? त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्याला पुरावा दिला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये। मागे उतरिले बहुत पहिलं तिरी साधू संत। त्या जगाच्या मालकानं इथून मागं अनेक साधू संतांना त्या भवसागरातून पलीकडे नेऊन ठेवलेलं आहे, म्हणून जगाच्या पाठीवर 1 नंबर तारक जर कोण असेल तर तारू भला पांडुरंग। आणि या भवसागरातून तारून नेत असताना तो जगाचा मालक अशा पद्धतीने आपल्याला तारून नेतोय ना, आपलं अंग सोडा पण हातपाय सुद्धा त्या भवसागरामध्ये भिजू देत नाही। साधकानं पुन्हा जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न केला, बाबा आता आम्ही नेमकं करायचं काय? त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी त्याला उत्तर दिलं, तू का म्हणे लाग वेगे, आता तू घाई कर आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न कर। तू का म्हणे लाग वेगे जाऊ तयाची मागे, कारण तारू भला पांडुरंग पाय भिजो नेरियंग। असा झाला अभंगाचा साधा सोपा आणि सरळ भावार्थ। झालं आपलं कीर्तन। विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे आपल्या या विठ्ठल रुक्मिणी भाविक मंडळाच्या माध्यमातून संपन्न होणारा अखंड नामयज्ञ सोहळा आणि आज या नामयज्ञ सोहळ्यामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा योगायोगानं माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीच्या वाटेवर आली। खरं तर ह्या ठिकाणी माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 375वा वैकुंठगमन सोहळा आहे आणि 375व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्तानं संपन्न होणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा ज्यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली ना, त्या सर्वांचं अगदी कुणाचंही नाव न घेता त्यांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो। या कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांची गोड साथ आपल्याला लाभणारे ते मृदुंगाचार्य एकनाथ महाराज खिल्लारे असतील, हरिभक्तपराय नामदेव महाराज कोष्टी असतील, गायनाची ज्यांची गोड साथ लाभणारे गायनाची बुलंद तोप म्हटलं तर वावगं ठरणार नाही आमचे आरबट महाराज। महाराजांचं गायन ऐकल्याच्या नंतर असं वाटतंय का त्यांचंच गायन ऐकत राहावं। महाराजांच्या सोबत दुसरे गायक आदरणीय आमचे हरिभक्तपरायण अक्षय महाराज आणि परिसरातील ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य अगदी सर्वांच्या चरणी मी विनम्र भावानं त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो। विठ्ठल विठ्ठल भवसिंधूचे काय कोढे दावी वाट चाले पुढे तारू भला पांडुरंग पाय भिजो नेरियंग। प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो भवसिंधू तरुण जात असताना तुझ्या जीवनामध्ये कोढं तरी कशाचं आहे, कारण त्या भवसिंधूची वाट दाखवणारा तो जगाचा मालक भवसिंधूच्या पलीकडे उभा आहे। भवसिंधूचे काय कोढे
दावी वाट चाले पुढे. खरं तर अभंगाच्या सुरुवातीलाच एक शब्द आलाय. मुलांनो माझ्याकडे लक्ष द्या. अभंगाच्या सुरुवातीलाच एक शब्द आलाय कोडे. काय शब्द आलाय? तुम्ही आता उत्तर देत चला. उत्तर दिली तर बरोबर 10ला कार्यक्रम सुटल, नाही तर सकाळी 10 वाजेपर्यंत तुम्हाला इथंच उभं करील. चालेल ना? हा, अभंगाच्या सुरुवातीला शब्द आलाय काय? कोडे. कोडे. हा, काय महाराज? कीर्तनात लहान लहान मुलं आली पाहिजेत ना, हे महत्वाचं. हे महत्वाचं आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात? तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे तरुण मुलं किंबहुना लहान लहान मुलं त्या ठिकाणी शोभून दिसतात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनात तुम्ही आलेत ना, फक्त शांत टाळा वाजवायचे, बडबड कुणाशी करायची नाही. हा, बडबड कुणाशी करायची नाही. काय होते, लहान मुलं फार गोड आहेत. किंबहुना लहानपण हे काहीतरी वेगळंच असते. माईबाप काहीतरी वेगळंच असते. तुकाराम महाराज देवाकडे म्हणतात की लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा. तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागतात का मला लहानपण दे, लहानपण दे. कारण लहानपण काहीतरी वेगळंच असते. पण लहान मुलं आहेत ना, लहान मुलं ते कधी काय विचारतील, एवढी खोडकर असतात, एवढे मस्तीखोर असतात. काय विचारतील याचा भरवसा नाही, किंबहुना याचा नियम नाही, याचा काही नियम नाही. माझा भाचा या ठिकाणी पलीकडे उभा आहे. तो ज्यावेळेस लहान होता ना, 4थी 5वीला, त्यावेळेस त्याने मला सहज एक दिवस प्रश्न केला की मामा तुझं शिक्षण काय झाले. काय प्रश्न केला? मामा तुझं शिक्षण काय झाले. आता तो 4थी 5वीला होता. आता त्याला जर इंग्लिशमध्ये सांगितलं तर त्याला कळणार नाही, कारण माझं शिक्षण झालं MCA, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. आता ते त्याला 4थीला कळलं नसतं, म्हणून मी त्याला सांगितलं बाबा माझं 18वी पर्यंतचं शिक्षण झाले. काय सांगितले? 18वी पर्यंतचं. आता त्याला कळलं. बरं, लगेच त्याने मला प्रश्न केला ना, मामा तू म्हणतो ना तुझं 18वी पर्यंतचं शिक्षण झाले, मग मला सांग बरं, कोंबडी आधी का अंडा आधी? हे काय बरोबर नाही का? आता आधीच कोंबडीचा आणि अंड्याचा आपला संबंध नाही. आता त्याच्याही काळात माळे. पण लहान मुलाच्या डोक्यामध्ये एखादा प्रश्न जर पडला तर तो विचारल्याशिवाय राहील का? नाही राहत. आता म्हटलं मला कोंबडी आधी का अंडा आधी हे सांगता येणार नाही. बरं मामा मग माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हटलं सांग. मला जर उत्तर देता आलं तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. त्याने मला प्रश्न केला की मामा सांग, प्रश्न असा आहे का उत्तर काय? काय विचारलं त्याने? प्रश्न असा आहे का उत्तर काय? आता 2 तास मी डोकं खाजवलं तरी त्याचं उत्तर मला शोधलं नाही, तरी सुद्धा त्याचं उत्तर मला सापडलं नाही. त्याचं उत्तर काय सांगू का? दिशा. वा, म्हणजे तुमचं कोडं पाटे महाराज. त्याचं उत्तर काय आहे? दिशा. उत्तर काय आहे? दिशा. आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना, त्यावेळेस घरी 5 भावंड 6 भावंड एकत्र आल्याच्या नंतर आमचा कोड्याचा खेळ चालायचा महाराज. कोड्याचा माहिती आहेत ना तुम्हाला? जुनी लोक आपल्याला कोडी विचारायची, जुनी लोक कोडी विचारायची. ती कोडी सोडवण्यासाठी आपल्याला आपलं डोकं खाजवायला लागायचं, बुद्धीचा वापर करायला लागायचा. त्यानंतर त्या कोड्याचं उत्तर आपल्याला सापडत असायचं. पण लहानपणी काय काय कोडी असायची नाही का? काळी कपिला गाय, तिला लोखंडाचं पाय, हाती लागत नाही, राजा बोंबलत जाय. काय उत्तर आहे त्याचं? आहे का माहिती कुणाला? आहे ना रेल्वे, आहे ना रेल्वे इथं, रेल्वे लोखंडाचं पाय. ती राजाच्या सुद्धा हाताला लागल याचा काय भरोसा आहे का? अशी अनेक अनेक कोडी आहेत, अनेक कोडी. एकाने जर सहज प्रश्न केला, बाबा कोकणातून आला भट, त्याला धर का आपट. हे बरोबर आहे. काय त्याचं उत्तर काय? पण नारळ. नारळ. आता तुमच्या एखाद्याच्या मनात प्रश्न पडेल, इथं तू काय कोडी विचारायला आला का? इथं तू काय कोडी विचारायला आला का? मी कोडी विचारायला नाही आलो, पण अभंगामध्ये शब्द आलाय कोडे.
मी चिंतनाच्या बाहेर एक शब्द सुद्धा जाणार नाही, कारण संतांनी कीर्तनाची मर्यादा घालून दिली आहे ना. ऐशी कीर्तन मर्यादा आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सज्जन वृंदे मनोभावे सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे हरीचे आदि वंदावे हरीचे आदि वंदावे हरीचे आदि वंदावे हरीचे आदि वंदावे जे तेने करुणी मूर्ती ठसावी जेणे करुणी पुष्टी असावी जेने करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या गरजे हरीचे आदि वंदावे हरीचे आदि वंदावे हरीचे आदि वंदावे हरीचे आदि वंदावे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरांना कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. संतांनी कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली आहे. मी तुम्हाला कोढी नाही विचारली, अभंगामध्ये शब्द आलाय कोढे, म्हणून मी बोलतोय. अकबर बादशाच्या जीवनामध्ये एकदा असंच कोडं पडलं होतं. मुलांना नीट ऐका. अकबर बादशाच्या जीवनामध्ये एकदा असंच कोडं पडलं होतं. अकबर बादशाच्या पत्नीनं त्याच्याकडे हट्ट धरला की तुम्ही बिरबलाला त्या ठिकाणी कामावरून काढून टाका आणि माझ्या भावाला त्या ठिकाणी वजीर म्हणून नेमणूक करा. काय होते, श्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट त्या ठिकाणी पुरवावाच लागतो. कारण अकबराच्या दरबारामध्ये जी 14 रत्न होती ना, त्यापैकी एक महत्वाचं रत्न ते म्हणजे बिरबल होतं. आणि पत्नीनं त्या ठिकाणी हट्ट धरला होता, बिरबलाला त्या ठिकाणी कामावरून काढून टाका आणि माझ्या भावाची म्हणजे तुमच्या मेहुण्याची वजीर म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करा. श्री हट्ट पुरवावा लागतो. अकबरानं बिरबलाला त्या ठिकाणी कामावरून काढून टाकलं आणि आपल्या मेहुण्याची त्या ठिकाणी वजीर म्हणून नेमणूक केली. काय झालं, ही वार्ता शेजारच्या राजाला कळाली. ही वार्ता काय आलं, शेजारच्या राजाला कळाली. आणि त्या शेजारच्या राजानं अकबर बादशाला एक पत्र लिहून पाठवलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं, तुमच्या राज्यामध्ये जर घडाभर अक्कल शिल्लक असेल ना तर आम्हाला पाठवा, नाहीतर हे कबूल करा का तुमच्या राज्यामध्ये अक्कलच शिल्लक नाही. वा, काय सांगितलं, शेजारच्या राजानं पत्र पाठवलं अकबराला, तुमच्या राज्यात जर घडाभर अक्कल असेल तर ती आम्हाला पाठवा आणि नसेल तर तुमच्या राज्यात अक्कल नाही असं त्या ठिकाणी कबूल करा. मला एक सांगा, अक्कल कुठं अशी दुसऱ्याला पाठवता येते का? अक्कल कुठं दुसऱ्याला पाठवता येते का? महिला मंडळ येते का? अक्कल कुठं असते? आम्ही गुडघा खाजवतोय, गुडघ्याकडे नका बघू. मी तुम्हाला विचारलं अक्कल कुठं असते? आम्ही आपला सर गुडघ्याला हात लावला होता, तुम्हाला वाटला गुडघ्यात आहे बाई. हा, आणि अक्कल अशी काय दुसऱ्याला पाठवता येते का? नाही पाठवता येत. अकबर बादशाहनं ते पत्र घेतलं आणि आपल्या मेहुण्याच्या हातात दिलं. शेजारच्या राजाचं फरमान आहे, तुमच्या राज्यामध्ये जर घडाभर अक्कल शिल्लक असेल तर ते आम्हाला अक्कलच्या ठिकाणी पाठवा. त्या मेहुण्यानं 2-4 दिवस त्या ठिकाणी आपलं डोकं त्या ठिकाणी आपल्या बुद्धीचा वापर करायला सुरुवात केली, डोकं खाजवायला सुरुवात केली. पण त्याच्याच्यानी काही एकोडं सुटेना, त्याच्याच्यानी एकोडं सुटेना. कारण अक्कल कुठं पाठवता येत असते का? न राहून तो आपल्या बहिणीकडे गेला आणि बहिणीच्या हातामध्ये त्या ठिकाणी पत्र दिलं आणि सांगितलं, ताई मला हे तुझं वजीरपद नको. कारण शेजारच्या राजानं गडाभर अक्कल पाठवली, ती अक्कल नेमकी पाठवायची कशी? आणि ती अक्कल पाठवण्यासाठी मुदत दिली 4 महिन्याची. किती महिन्याची मुदत दिली? 4 महिन्याची. आणि 4 महिन्यात मी त्याला कुठून अक्कल पाठवणार? 4 दिवस मी होती नव्हते तेवढा सगळा अभ्यास करून पाहिला, पण अक्कल मात्र पाठवता येत नाही. हे वजीरपद तुला लक लागो. त्यानं लगेच त्या ठिकाणी
आपल्या वजीर पदाचा राजीनामा दिला आणि आता काय करावं, आता काय करावं. सरते शेवटी त्या अकबर बादशाहची पत्नी त्या ठिकाणी बिरबलाकडे गेली. बिरबलाच्या हातामध्ये त्या ठिकाणी पत्र दिलं आणि सांगितलं, शेजारच्या राजाचंच पत्र आहे, तुमच्या राज्यात जर अक्कल शिल्लक असेल तर आम्हाला गडाभर अक्कल पाठवा. बिरबलानं सांगितलं, यात काय अवघड नाही, 4 महिन्यात तुम्हाला गडाभर अक्कल मिळून जाईल, पण त्याच्यासाठी खर्च लागेल. आणि खर्च सांगितला 2 लाख रुपये. किती? 2 लाख रुपये खर्च लागेल. अगदी 5 मिनिटात तिनं 2 लाख रुपये बिरबलाच्या हातामध्ये दिले आणि सांगितलं, तुला काय करायचं ते कर, पैसे लागले तर अजून घे, पण गडाभर अक्कल मात्र शेजारच्या राजाला कशी का होईना पाठवून दे. बिरबलानं काय केलं, ते 2 लाख रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये गेला आणि 10 रुपयाच्या डांग्या भोपळ्याच्या बिया खरेदी केल्या. डांग्या भोपळा समजतो ना? हो. काय म्हणतात मुंबईकडे त्याला? हा, भोपळाच म्हणतात ना. आमच्या गावाकडे डांग्या भोपळा म्हणतात. आता इकडे काय म्हणतात काय माहित नाही. त्यानं 10 रुपयाच्या त्या ठिकाणी भोपळ्याच्या बिया घेतल्या आणि आपल्या घराच्या अवतीभोवती अगदी ठराविक अंतरावर त्या भोपळ्याच्या बिया लावल्या. 1-1.5 महिना गेला. रोज त्याला त्या ठिकाणी पाणी घालत होता, खतं घालीत होता आणि 1.5 महिन्यानंतर त्या भोपळ्याच्या बियांना अशी फुलं यायला सुरुवात झाली होती. फुलं, हळूहळू छोटी छोटी फळं त्याला त्या ठिकाणी लागली होती. आणि त्यावेळेस त्या बिरबलाने एक युक्ती केली. तो पुन्हा बाजारामध्ये गेला, एका कुंभाराच्या घरी गेला आणि त्याला सांगितलं, मला 20 मडकी बनवून दे. काय सांगितलं? 20 मडकी बनवून दे, पण त्या मडक्याचं तोंड छोटं करायचं. चिंचुडा. हा, अरुंद असं त्या मडक्याचं तोंड करायचं. 20 मडकी त्या ठिकाणी घेऊन आला आणि ती लहान लहान भोपळ्याची जी फळं होती ना, त्या मडक्यामध्ये त्याने टाकून दिली. 1 महिन्याचा कालावधी झाला आणि त्या भोपळ्यांनी पूर्ण आकार घेतला आणि त्या मडक्यामध्ये त्या भोपळ्याची पूर्ण फळं मायबाप त्या ठिकाणी निर्माण झाली, किंबहुना तयार झाली. आणि फळं त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर त्यांनी ती 20 फळं कापली आणि राणी साहेबांना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि सांगितलं, आता शेजारच्या राजाला पत्र पाठवा. आता जर तुमच्या राज्यामध्ये जर अक्कल शिल्लक असेल ना, तर आम्ही पाठवलेला एक मडकं, आम्ही पाठवलेली ही घडाभर अक्कल, तुमच्या राज्यात जर अक्कल शिल्लक असेल ना, बाहेरचा मडकं न फोडता, बाहेरचा मठ न फोडता आतला भोपळा बाहेर काढून दाखवा. असं पत्र पाठवल्याच्या नंतर त्या शेजारच्या राजाचं तरी डोकं चाललं असेल का? कारण मडकं न फोडता भोपळा बाहेर काढायचा कसा? हा, इथं जर एखाद्याला येत असेल तर मला सांगा, आजचं पाकिट मी त्याला बक्षीस देऊन टाकीतो. काय बोलताय? करून बघा प्रयोग. मडकं न फोडता महाराज भोपळा काढता येईल का बाहेर? त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता, हे जर कमी पडत असेल तर अजून 19 मडके आमच्याकडे शिल्लक आहे. हा, शेजारच्या राजानं कबूल केलं का ही अक्कल नक्की कोणाची असली पाहिजे? बिरबलाची असली पाहिजे. अकबर बादशाहच्या जीवनामध्ये कोडं पडलं होतं गडाभर अक्कलेचं. त्या बिरबलानं ते कोडं अगदी काही महिन्यामध्ये त्या ठिकाणी सॉल्व्ह केलं होतं, किंबहुना त्याचं उत्तर त्या ठिकाणी शोधून दाखवलं होतं. खरं तर मनुष्य जीवन जगत असताना 2 प्रकारचं जीवन जगतोय. किती प्रकारचं? 2 प्रकारचं जीवन जगतोय. एक म्हणजे सांसारिक जीवन आणि दुसरं म्हणजे पारमार्थिक जीवन. चिंतन बारकाईनं ऐका तर लक्षात येईल. मनुष्य 2 प्रकारचं जीवन त्या ठिकाणी जगत असतो. एक म्हणजे पारमार्थिक जीवन आणि दुसरं म्हणजे सांसारिक जीवन. पण पारमार्थिक जीवन असो किंवा सांसारिक जीवन असो, यामध्ये कोढं पडणं हे स्वाभाविक आहे. याच्यामध्ये कोढं पडणं हे स्वाभाविक आहे. कोडं म्हणजे काय? कोडं म्हणजे काय? कोडं म्हणजे अनोत्तरित प्रश्न. कोडं म्हणजे काय? अनोत्तरित प्रश्न. कोडं म्हणजे संकट. कोडं म्हणजे अडचण किंवा कोडं म्हणजे चिंता. कोडं म्हणजे काय? चिंता. कोडं म्हणजे अनोत्तरित प्रश्न. कोडं म्हणजे त्या ठिकाणी अडचण किंवा कोडं म्हणजे चिंता. आणि चिंता ही माणसाला उभ्या आयुष्यामध्ये जाळण्याचं काम करत असते. खरं तर चिंता ही माणसाला उभ्या आयुष्यभर जाळण्याचं काम करते आणि चिता ही माणूस मेल्यानंतर जाळण्याचं काम करते. शास्त्रकार त्याचं सुंदर वर्णन करतात. चिंता चिता समान असती बिंदू मात्रे विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. जिवंत माणसाला जाळण्याचं काम करते ती म्हणजे चिंता आणि माणूस मेल्यानंतर त्याला जाळण्याचं काम करते ती म्हणजे चिता. चिंता आणि चिता या शब्दांमध्ये फक्त एका अनुस्वाराचा किंबहुना बिंदूचा फरक आहे. कशाचा फरक आहे? बिंदूचा. पण एक संपूर्ण आयुष्य जाळते आणि एक मेल्यानंतर जाळते.
अनुस्वाराचा जर फरक झाला ना, अनुस्वाराचा होत्याचं नव्हतं होतंय बाबा, होत्याचं नव्हतं होते. काय झालं, एका व्यक्तीला आमदार व्हायचं होतं, एका व्यक्तीला आमदार व्हायचं होतं आणि आमदार होण्यासाठी त्याच्याकडे सगळं होतं, पैसा होता, प्रसिद्धी होती, सगळं काही होतं, पण त्याला नेमकं भाषण करता येत नव्हतं. त्यानं आम्हा पैसा वाटला आणि पहिली सभा बोलवली, पण त्या पहिल्या सभेच्या वेळी त्याला भाषण करायला बोलवलं. तो भाषणाला त्या ठिकाणी उभा राहिला आणि काय बोलावं काय बोलावं, त्याला सहज स्वामी विवेकानंद आठवले आणि तो उभं राहिल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, कळलं का तुम्हाला? हो. काय म्हटला तो? हा, फरक कशाचा झाला? अनुस्वाराचा, बिंदूचा. हे लक्षात ठेवा, कारण मी सांगतोय चिंता आणि चिता. एका जर बिंदूचा फरक झाला ना, हो त्याचं नव्हतं होतंय. आणि इथं येऊन उभं राहून कीर्तन करणं, भाषण करणं म्हणावं तेवढं सोपं नाही. सोपं आहे का? याच्यासाठी घासावी लागते मायबाप. आणि काही काही महाशय तर असं अशा असतात ना, इथं येऊन काय बोलतील याचा नियम नाही. बाबा जुन्नरला माझं कीर्तन होतं, एक दिवस जुन्नरला कीर्तन होतं. कीर्तन झालं आणि एक व्यक्ती निवेदनाला उभी राहिली. काय झालं? कीर्तन झालं आणि व्यक्ती निवेदनाला उभी राहिली. ती व्यक्ती अशी होती, गावात जर एखाद्याची दशक्रिया असेल तर त्याला श्रद्धांजली व्हायला तीच व्यक्ती. गावात जर बैलगाड्याची शर्यत होणार असेल तर ते अनाउन्समेंट करायला तीच व्यक्ती. गावात जर एखाद्याचं लग्न लागणार असेल ना, तर त्या लग्नाची वाट, त्या वधूवराला वाट दाखवायला किंबहुना शुभेच्छा द्यायला तीच व्यक्ती. आणि गावात जर तमाशा असेल तर त्या तमाशाच्या तारखा द्यायला, कीर्तनाच्या तारखा द्यायला तीच व्यक्ती. पण योगायोग असा झाला, माझं कीर्तन झालं आणि ती व्यक्ती त्या ठिकाणी निवेदनाला उभी राहिली. पण योगायोग असा झाला होता, त्या दिवशी सकाळी त्या गावात एक दशक्रिया संपन्न झाली होती आणि योगायोगानं ती व्यक्ती सकाळी त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहून आली होती. हा, इथं येऊन काय बोलायचं कोणाला, काय सोपं नाही इथं येऊन काय बोलावं. ती व्यक्ती त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्या व्यक्तीनं बोलायला सुरुवात केली. महाराजांनी काय सुंदर कीर्तन केलं, अगदी सुंदर प्रबोधन केलं. मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित. टाळ्या वाजवत आहेत लोक, त्यांनी मला श्रद्धांजली वाहिली. इथं येऊन बोलणं म्हणावं तेवढं सोपं नाही ना. इथं येऊन कोण काय बोलेल याचा नियम नाही. पहा, तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये एक प्रमाण आहे बाबा. आता आलं हो गाणे म्हणून सांगतोय, थोडंसं वाचण्याचा छंद आहे. काय झालं, एक लग्न होणार होतं, लग्न 4चा मुहूर्त होता. पण लग्न होण्याआधी नवरदेव कुठं निघत असतो? परण्या निघत असतो. परण्या केलंय ना लग्न इथं, माझंही झालंय, मी निघालो होतो. आणि एकदा नवरदेव परण्या निघाला, तो एकदा का डीजे वाजायला लागला, हा एकदा का त्या तरुण मुलांना कशाचंच भान राहत नाही. 4चे 4:30 कधी वाजले ते त्या ठिकाणी त्या लोकांना कळून नाही आलं. 4चा मुहूर्त होता, मुहूर्त टळून गेला. पण इकडं काय तो डीजे बंद व्हायचा नाव घेत नव्हता. शेवटी न राहून एक म्हातारं उठलं आणि ते माईक जवळ गेलं. आता माईक जवळ गेल्याच्या नंतर लग्न प्रसंगी तरी त्याने नीट बोलावं का नाही. ती व्यक्ती माईकवर जाऊन काय बोलली असेल, मी माझ्या पदरचं नाही सांगत, याला गाथ्याचं प्रमाणे थोडीशी माफी मागून सांगतोय. ती व्यक्ती माईकवर गेली आणि तिनं बोलायला सुरुवात केली. कुठेही ती नवरी रांड, तिला आणा आणि नवऱ्याचं तोंड जाळा. आहे ना त्याला प्रमाण? मांडवाचे दारी पुढे आणीला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड आणि नवऱ्याचे जाळा तोंड. म्हणजे इथं येऊन कोणाला काय बोलावं याची अक्कल नसते माईबाप. मी सांगत काय होतो बरं, काय सांगत होतो म्हणा ना, कीर्तन नाही चिंता आणि चिता या शब्दांमध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे म्हणून एवढं लांबलं होतं. चिंता प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये असते आणि आहेच ना. माणूस पारमार्थिक जरी असला तरी त्याच्या पाठीमागं चिंता आहे. माणूस संसारिक जरी असला तरी त्याच्या पाठीमागं चिंता आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात की माणसाचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रकारचं कोड आहे किंवा एक प्रकारची चिंता आहे. त्याला सुद्धा प्रमाणे तुका म्हणे थोडे आयुष्य अवघ्याची कोडे, माणसाचं सगळं आयुष्य म्हणजे एक प्रकारचं कोडे आहे. किंबहुना तुका म्हणे बरे घडे देशोदेशी चाले कोडे, माणसाचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रकारचं कोड आहे. आणि आहे ना बाबा, कोड आहे ना. पहा ना, एखादं लहान मूल जर जन्माला आलं ना तर आपल्याला त्या ठिकाणी कोडं पडत असते. हे मुलं मोठं होईल ना, मोठं झाल्याच्या नंतर तो शाळेत नीट जाईल ना,
शाळेत नीट गेल्याच्या नंतर त्याला मार्क चांगले पडतील ना, आहे ना चिंता, आहे ना कोडं. शाळेत नीट गेल्याच्या नंतर तो पास होईल का नाही, नाही का. पास झाल्याच्या नंतर त्याला नोकरी लागेल की नाही, आहे की नाही चिंता. बरं, नोकरी लागल्याच्या नंतर त्याला छोकरी मिळेल का नाही, मुलगी मिळेल का नाही, आहे की नाही चिंता. मुलगी मिळाली तर ती राहीन की नाही, आहे की नाही चिंता. बरं, राहिली तर तिला मुलं होतील का नाही, आहे की नाही चिंता. मुलं झाली तर ती मोठी होतील का नाही, आहे की नाही चिंता. म्हणजे माणूस जन्मल्यापासून तर माणूस मरेपर्यंत माणसाच्या मागं चिंता आहे. माणूस जन्मल्यापासून तर माणूस मरेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये चिंता आहे. माणसाच्या जीवनामध्ये संकट आहे, माणसाच्या जीवनामध्ये कोड आहे. सांसारिक जीवनामध्ये कोड आहे किंवा पारमार्थिक जीवनामध्ये कोड आहे. पण संसारामध्ये पडणारी कोडी ही तात्काळ स्वरूपाची, तात्पुरत्या स्वरूपाची. परमार्थामध्ये पडणारी कोडी, परमार्थामध्ये पडणारे संकट हे चिरंतन किंवा चिरकाळ पडणारी आहे. पण परमार्थामध्ये पडलेली कोडी ती सोडवण्याच्या दृष्टीने कोणी त्या ठिकाणी उपाययोजना करताना दिसत नाही. संसारात एखादं छोटंसं कोडं पडू द्या, संसारात एखादं छोटंसं कोडं पडू द्या, माणूस त्यासाठी आपला जीव द्यायला सुद्धा तयार होतोय. संसारात पडलेल्या कोड्यासाठी माणूस जीव द्यायला तयार होतोय. काय झालं, एका व्यक्तीचं लग्न झालं. मुलांनो ऐका जरा, एका व्यक्तीचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर बायको घरी आल्याच्या नंतर तो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त बायकोचं चिंतन करत होता, फक्त बायकोचं चिंतन करत होता. उठल्या बसल्या फक्त बायकोला हाका मारत होता. माझे एकनाथ महाराज म्हणतात, चित्त आराधी स्त्रियेची तियेचे छंदे नाचे, माकड गारुड्याचे होय जैसे. हा, ती व्यक्ती राजाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी पुरोहित म्हणून काम करत होती. एक दिवस असा झाला, ती व्यक्ती कामाला निघून गेल्याच्या नंतर त्या बायकोला नेण्यासाठी माहेराहून मुराळी आले आणि तिला घेऊन त्या ठिकाणी घरी निघून गेले. हा संध्याकाळी त्या ठिकाणी थोडासा उशिरा घरी त्या ठिकाणी आला होता. योगायोगानं श्रावण महिना चालला होता आणि भला मोठा पाऊस त्या ठिकाणी धोधो असा पाऊस पडत होता. पावसामध्ये घरी आल्याच्या नंतर त्यानं पहिली बायकोला हाक मारली. काय केलं, बायकोला पहिली हाक मारली. पण आईनं सांगितलं की माहेराहून कोणीतरी तिला न्यायला आलं होतं आणि ती माहेरी निघून गेली. काय करावं, काय करावं, कारण बायकोला पाहिल्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता. काय करावं, भल्या तो एवढा धोधो पाऊस चालला होता ना, त्या पावसामध्ये तो घराबाहेर पडला आणि त्यानं ठरवलं की आता आपण काय करायचं, बायकोला भेटायला जायचं. त्याच्या मनामध्ये कोड निर्माण झालं होतं, आपली बायको नेमकी कुठं गेली असेल, नाही का. चिंता वाटायला लागली म्हणून पावसामध्ये बाहेर निघाला आणि बायकोच्या आईनं सासरवाडीच्या गावाबाहेर, सासरवाडी बाहेर एक नदी वाहत होती. योगायोगानं त्या नदीला महापूर आला होता, कारण पाऊसच एवढा झाला होता, पूर आला होता. रात्रीचे जवळपास 12 वाजून गेले होते, विजा कडकड चमकत होत्या, नदीला पूर आला होता. पलीकडे गेल्याशिवाय आपण बायकोला भेटू शकत नाही. कसं जायचं पोहता येत नव्हतं. पण योगायोग असा झाला, वरून काहीतरी वाहत येताना त्याला दिसलं. त्यानं ते वाहत आलेला ओंडका समजून त्याला धरलं आणि तो नदीच्या पलीकडे गेला. नदीच्या पलीकडे गेला. गावाच्या ऐन मध्यभागी आपल्या सासरवाडी होती किंबहुना बायकोचं घर होतं. दुसऱ्या मजल्यावर बायको राहिला होती आणि खिडकीतून प्रकाश त्या ठिकाणी चमकत होता. आता वरती जायचं कसं, कारण रात्रीचे 12 वाजून गेले होते, दरवाजा बंद होता. म्हणून त्याने खिडकीतून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि वर जाण्यासाठी इकडं तिकडं पाहतो तर त्या खिडकीला एक दोरी असल्याचा भास त्याला झाला होता. तो त्या दोरीला धरलं आणि खिडकीमधून आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या बायकोला त्या ठिकाणी जाऊन भेटला. एवढ्या रात्री आपला पती त्या ठिकाणी आल्याच्या नंतर बायकोला सुद्धा थोडीशी चिंता वाटायला लागली होती. बायको एवढ्या रात्री आले कसे, एकतर दरवाजा बंद आहे, हा माशे खिडकीतून आला होता आणि न राहून तिनं त्याला विचारलं की तुम्ही खिडकीतून त्या ठिकाणी आतमध्ये कसे आले. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तूच माझी सोय करून ठेवली होती, खिडकीला एक दोरी बांधून ठेवली होती. तिच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, कारण तिने खिडकीला दोरी काही बांधली नव्हती. सहज दिवा घेतला आणि खिडकीजवळ गेली, पाहिलं तर भला मोठा विषारी नाग त्या ठिकाणी होता. काय होता, भला मोठा विषारी नाग होता. हे पाहिल्याच्या नंतर तिचे डोळे फिरायला लागले. आपल्याला भेटण्यासाठी हा नागाला धरून त्या ठिकाणी वरती आलाय. बाहेर पाहिलं तर धोधो पाऊस आहे, नदीला महापूर आलेला आहे. सहज विचारलं, तुम्हाला पोहता येत नाही, तुम्ही नदीच्या पलीकडे कशी आली. त्यावेळेस त्यानं सांगितलं, एक ओंडकावरून वाहत येत होता, मी त्याला धरला आणि पलीकडे आलो.
त्यावेळेस तिनं सांगितलं मला पाहायचंय का नेमकं तुम्ही कशाला धरून इथपर्यंत आले. वा. हा, रात्रीच्या वेळी धोधो पावसात आपल्या पतीला घेऊन ती नदीपर्यंत गेली आणि पाहिलं तर एक प्रेत वरून वाहून आलं होतं आणि हा बहादर त्या प्रेताला धरून नदीच्या पलीकडे गेला होता. वा. काय केलं होतं, प्रेताला धरून नदीच्या पलीकडे गेला होता. आणि त्यावेळेस मात्र त्या बायकोच्या तळपायाची आग मायबाप मस्तकात गेली होती. कारण फक्त मला भेटण्यासाठी तुम्ही एका प्रेताला धरून नदीच्या पलीकडे आले होते, फक्त मला भेटण्यासाठी तुम्ही एका विषारी नागाला धरून खिडकीमध्ये आत गेले होते. मला भेटण्यासाठी तुम्ही जेवढी तळमळ केली ना, त्या बायकोनं त्या नवऱ्याला सांगितलं मला भेटण्यासाठी तुम्ही जेवढी तळमळ केली, जेवढे कष्ट घेतले ना, तेवढे जर देव भेटावे म्हणून जर केले ना, तर एका दिवसात तुम्हाला देव प्राप्त होईल. क्या बात. काय एका दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी देव प्राप्त होईल. आणि असं म्हटल्याबरोबर त्या नवऱ्याला मायबाप वैराग्य प्राप्त झालं आणि त्यानं आपल्या बायकोचे पाय धरले. काय केलं, बायकोचे पाय धरले. कधीतरी आपण महिला मंडळाचं ऐकलं पाहिजे, किंवा कधीतरी आपण बायकोचं ऐकलं पाहिजे का नाही खिल्लारी महाराज, ऐकलं पाहिजे की नाही. हा, पण ती बायको जर जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि ज्ञानोबारायांच्या विचारात जर वाढलेली असेल ना, तर नक्कीच तिचं ऐकलं पाहिजे, तिचे पाय धरले पाहिजे. पण ती जर खाटकाच्या विचाराची असेल तर ती घरात ठेवायच्या सुद्धा लायकीची नाही. विठाला 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 विठाला. त्या व्यक्तीनं मायबाप आपल्या बायकोला गुरु करून घेतलं आणि पुढं त्यानं रामायण लिहून ठेवलं. त्या रामायणाचं नाव आहे तुलसी रामायण. त्या व्यक्तीचं नाव आहे संत तुलसीदास. जीवनामध्ये कोडं पडलं होतं, फक्त बायकोला भेटावं म्हणून एवढी धडपड केली. सांसारिक जीवनामध्ये जर कोडं पडलं तर माणूस जीव द्यायला तयार होतोय किंवा जीव घ्यायला तयार होतोय. पण जे परमार्थामध्ये पडलेलं कोड आहे ना, ते कोडं सोडवण्याच्या दृष्टीनं कुणी त्या ठिकाणी विचार करायला मागत नाही. संसारात कोडं कशाचं आहे तर ते भवसिंधूचं कोड आहे. महाराज म्हणतात भवसिंधूचे काय कोडे. संसारामध्ये आपल्या समोर जे कोडं पडलंय ना, ते म्हणजे भवसिंधूचं कोड आहे. भव म्हणजे मोठे, सिंधू म्हणजे सागर. भव म्हणजे मोठे, सिंधू म्हणजे सागर. मोठा सागर त्याला काय म्हणायचं, भवसिंधू. किंवा भव नदी, माया, हे अनेक याचे त्या ठिकाणी व्याख्या आहेत. आणि हा भवसिंधू तरुण जाण्यासाठी, ही भवनदी तरुण जाण्यासाठी आपण रात्रंदिवस त्या ठिकाणी तळमळ केली पाहिजे. आपण हा भवसागर कसा तरुण जाऊ, हेच कोड आपल्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी पडलं पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस हेच कोड पडलं होतं की मी हा भवसागर कशा पद्धतीने त्या ठिकाणी तरुण जाईल. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय संतांना त्या ठिकाणी भेटल्याच्या नंतर विचारत होते, काय मी उद्धार पावेल, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करीन नारायण. हो काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण. हो तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे. किंबहुना काय हे निवतील डोळे, सुख ते देखोनी सोहळे, संचित कैसे हे न कळे, होतील डोळे वासने. वा. तुकाराम महाराज रात्रंदिवस त्या ठिकाणी चिंतन करत होते, काय मी उद्धार पावेल, काय तो जगाचा मालक माझ्यावर कृपा करेल आणि भेटेल त्याला. महाराज भेटेल त्याला तुकाराम महाराज विचारत होते. पुसावेसे याची वाटे, जो जे भेटे तयासे देव कृपा करील मज, काय लाज राखील, काय तो जगाचा मालक मला भेटेल, काय माझी लाज राखेल. आणि हे कोड माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस पडलं होतं.
कै ऐसी दशा येईल माझ्या माझ्या अंगा अंगा. चित्त पांडुरंगा झुरत झुरत असे असे. नाठवणी देह पायाचे चिंतन हा? अवसान अवसान. ते क्षण नाही मधी नाही का कै ऐसा पात्र होईल लाभासी नेनो ऋषिकेशी तुष्ट येईल काय हे खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने कळेल हे वर्म म्हणून श्रम म्हणून वाटत श्रम असे वाटत असे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हे कोडं मायबाप रात्रंदिवस पडलं होतं काय तो जगाचा मालक माझ्यावर कृपा करील आणि ह्या कोड्याचं उत्तर मिळावं म्हणून तुकाराम महाराजांची अवस्था मासा पाण्यातून बाहेर काढल्याच्या नंतर जसा तळमळतो तशी अवस्था जेवणा वेगडी मासुडी मासोडी जेवणा वेगडी मासोडी वेगळी मासुडी मासुडी आय राम जेवणा वेगडी मासुडी मासुडी जेवणा वेगडी मासुडी जेवणा वेगळी मासुडी जेवणा वेगळी मासुडी तैसा तुका तळमडी तैसा तुका तळमडी कैसे झाले माझे जीवा जीवा कैसे झाले माझे जीवा तैसा तुका तळमळी कैसा तुका तळमडी तैसे झाले माझे जीवा जीवा तैसे झाले माझे जीवा 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 महाराज काय माहितीये का आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वन्स मोर नाही इथं जर गौतमी पाटील असती लोकांनी 1000 रुपये सोडून पुन्हा वन्स मोर करायला लावला असता पण आपल्या वारकरी संप्रदायाचं थोडस दुर्दैव आहे कोणी देत नाही महाराजांसाठी एकदा टाळ्या तर झाल्या पाहिजे ना त्या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी तुकाराम महाराज मासा पाण्यातून काढल्याच्या नंतर जसा तळमळतो ना तसे माझे तुकाराम महाराज रात्रंदिवस त्या ठिकाणी तळमळत होते जीवना वेगळी मासोळी पैसा तुका तळमडी आणि त्या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठी तुकाराम महाराज रात्रंदिवस त्या ठिकाणी तळमळ करत होते कारण भवसिंधू तरुण जाणं मानावं तेवढं सोपं नाही भवसिंधू तरुण जाणं मानावं तेवढं सोपं नाही भवसिंधू 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 म्हणजे मोठा समुद्र भव नदी माया नदी भवसागर अनेक नाव आहेत भवसिंधू कशाला म्हणायचं भवनदी कशाला म्हणायचं तर माझ्या शंकराचार्यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं भवसिंधू कशाला म्हटलं जातं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते पुन्हा पुन्हा जन्माला यावं किती वेळा जन्मा यावे 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 नित्य वावे पजी नित्य भावे भजित भजित भजी भजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित मनमोनी जीव व्याला मनमोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागणं याला माझे ज्ञानोबाराय म्हणतात भवसागर याला म्हणतात भवसिंधू हा
किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. कारण एका एका योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी अरे एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा म्हणूच दे लागे वारा म्हणूच दे. मग लागे वारा मनुष्य देहीचा. किंबहुना किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, नाही का. एका एका योनीमध्ये मायबाप कोटी कोटी फेरे मारावे लागत असतात आणि तेव्हा हा मनुष्य देह प्राप्त होत असतो. आणि मनुष्य देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला मुक्ती जर प्राप्त होत नसेल तर पुन्हा जन्म आहेच ना. पुनरपी जननम पुनरपी मरणम. ज्ञानोबा म्हणतात आगा उपजने म्हणे हे साचची का मानणे तो जीवलोकू मी म्हणे संसार हण. किती वेळा जन्माला महाराज म्हणतात गणित नाही जी दातारा. आपण किती वेळा जन्माला आलोय आणि किती वेळा मरण पावलोय त्याचं गणितच करता येणार नाही. आणि यालाच माझे ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना यालाच माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भव सिंधू भव सागर. त्याला काय म्हणतात भव सिंधू किंबहुना भव सागर. काय होते पहा, जर इथं 80-85च्या वयाचे जर कोणी आजोबा असतील तर पूर्वीच्या काळी विहिरीमधून पाणी वर काढण्यासाठी रहाट असायचं. रहाट काय असायचं? रहाट. त्या रहाटाला मडकी जोडलेली असायची. काय जोडलेली असायची? मडकी. त्या मडक्यांचं काम होतं खाली जायचं, पाणी भरायचं, वरती यायचं आणि रिकामं व्हायचं. ते रहाट रात्रंदिवस चाललेलं असायचं. रहाट रात्रंदिवस चाललेलं असायचं. त्या रहाटातून मडक्याची सुट्टी कधी होत होती सांगा बरं? त्या रहाटातून मडक्याची सुट्टी होत होती का? ते मडकं जेव्हा फुटत होतं ना ते मडकं फुटल्याच्या नंतर त्याची सुट्टी होत होती. तसं हे जे मडकं आहे ना हे मडकं फुटलं किंबहुना याला मोक्ष मिळाला तरच त्या रहाटातून याची सुटका होते. तुकाराम महाराजांचं प्रमाणे तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुट्टी फुटली या. त्या गाडग्याची सुट्टी जशी फुटल्यानंतर होते तसं हे मडकं फुटल्यानंतर याला मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर याची सुटका होत असते. आणि मोक्ष काही सहजासहजी भेटतोय का मायबाप? कारण मोक्ष मिळणं फार अवघड आहे, बहुदुर्लभ आहे, नाही का. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ते कोडं सोडवण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजेत. सांगलं कारण भवसिंधू तरुण जाणं मानावं तेवढं सोपं नाही. कारण भवसिंधू भव नदी ज्ञानोबाराय म्हणतात ही भव नदी कुठल्याच डोंगरावरून उगम पावत नाही आणि कुठल्याच समुद्राला जाऊन मिळत नाही. ब्रह्मगिरी उनी न रिगे समुद्री किरही न रिगे तैसे माझी दिसे वाऊगे मृगांबू जैसा. काय होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लांब कुठं तरी पाणी असल्याचा भास होतो. लांब कुठं तरी पाणी असल्याचा भास होतो. जगाच्या पाठीवर असा एखादा व्यक्ती आहे का त्या ते पाणी पिऊन त्याची तहान त्या ठिकाणी भागली? जगाच्या पाठीवर असा एखादा व्यक्ती आहे का त्या मृगजळाचं पाणी पिऊन त्याची तहान त्या ठिकाणी पूर्ण झाली? मृगजळ निहाळिता तहान नव जाय सेविता. तुकाराम महाराजांचं प्रमाणे किंबहुना मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे उर फोडी. खोटियाचे पिसे उर फोडी. हरणाला आपल्या जीवाला मुकावं लागतंय. त्याला लांब कुठं तरी पाणी असल्याचा भास होतो आणि ते हरिण त्या ठिकाणी त्या पाण्यासाठी धावतं मायबाप. पण ते जसं धावतं तसं ते मृगजळ पुढं चालतं आणि त्याला त्या ठिकाणी आपल्या जीवाला गमवावं लागतं. मायबाप हा भवसिंधू हा भवसागर सुद्धा तसाच आहे. आपण रात्रंदिवस या भवसागरामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय शोधण्याचा प्रयत्न करतोय? किंवा ते सुख शोधण्यासाठी त्या सुखाच्या आशेवर आपलं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी निघून जाते. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, नाही का. मायबाप भवसिंधू तरुण जाणं म्हणावं तेवढं सोपं नाही. कारण ह्या भवसिंधू मध्ये काय इथं 6 षडविकार आहेत. काम आहेत, क्रोध आहेत, लोभ आहे, मोह, मद, मत्सर, अहंकार. हे षडविकार माणसाला त्या ठिकाणी देवाचं भजन करू देत नाही. मायबाप या भवसमुद्रामध्ये 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय माणसाला त्या ठिकाणी देवापर्यंत जाऊ देत नाही. या एका विषयाचं जर सेवन केलं तर एका जीवाला त्या ठिकाणी आपल्या जीवाला गमवावं लागतंय, मुकावं लागतंय. स्पर्श विषयामुळे हत्तीला जीवन गमवावं लागतंय. शब्द विषयामुळं त्या ठिकाणी हरणाला आपलं जीवन गमवावं लागतंय.
रूपामुळं पतंगाला आपलं जीवन त्या ठिकाणी गमवावं लागते. गंध विषयामुळं त्या ठिकाणी भुंगा भ्रमराला आपलं जीवन गमवावं लागतंय. आणि शेवटचं राहिलं रस, त्यामुळं माशाला आपलं जीवन गमवावं लागते. एका विषय जर सेवन केल्यामुळं एक जीवाला जर आपलं प्राण त्या ठिकाणी जर मुकावे लागत असेल तर मनुष्य 5ही विषय त्या ठिकाणी सेवन करतोय. पहा मग या मनुष्याची अवस्था कशी होत असेल. हा भवसमुद्र म्हणजे काय माय बाप साधा सोपा नाही, साधा सोपा नाही. ज्ञानोबा म्हणतात रतीच्या बेटा आदळती कामाशी आलाटा, जेत जीव फेन संगटा संग दिसे. इथं रतीच्या बेटावर तारुण्याच्या बेटावर कामरूपी लाटा त्या ठिकाणी येऊन आदळतात. ज्ञानोबा त्याचं सुंदर वर्णन करतात. ज्ञानोबा अत्यंत सुंदर वर्णन करतात. पहा गणघनाचे निवृष्टी बरे भरले मोहाचे नि महापुरे. येथे मोहाचे महापूर येतात. येथे मोहाचे महापूर येतात. मोहामुळं अख्खं महाभारत झालं मायबाप. मोहामुळं काय झालं, अख्खं महाभारत झालं. आणि ह्या संसारामध्ये आल्याच्या नंतर मोह माणसाला त्या ठिकाणी सोडू देत नाही, किंवा संसार सोडू देत नाही. आपली चप्पल आपल्या नातवाला जरी आली ना तरी म्हाताऱ्याला वाटत नाही की आपण मंदिरात जाऊन बसलं पाहिजे. अरे या संसारामध्ये आपला आजा आलाय, आपला पंजा आलाय, आपला बाप सुद्धा गेलाय ना. आजा मेला पणजा मेला, बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तो पंतो तो येतैसा झाला. देखत देखत ना तो पंतो तो येतैसा झाला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तो पंतो तो येतैसा झाला. देखत देखत ना तो पंतो तो येतैसा झाला. आपला आजा आलाय, पंजा आलाय, बाप सुद्धा आपला मसनात गेलाय, तरी सुद्धा आपण सुधारायचं नाव घेतोय का. या भवनधी माय बाप म्हणजे ज्ञानोबा राय म्हणतात इथं भ्रांतीचा गढूळपणा आहे. इथं भ्रांतीचा गढूळपणा आहे आणि आशेचा गाळ आहे. आशेचा काय गाळ. आशा माणसाला सुटते का बरं. किंवा तुकाराम महाराज तर म्हणतात माणसाचं जीवन हे आशेने बांधलेले. आशेचे बांधले तुका म्हणे जन काय नारायण आईसे जाणे. खरं तर या आशेमुळं माणसाला टोकत बसावं लागतंय. जळो आशेचे ते जिने टोकत सावे दिनपणे. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. दिशा क्षीण पावला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया व्यस्तीला जीव माझा. माया व्यस्तीला जीव माझा. स्वहितने नती कोणी. जय हो. माझे स्वहितने नती कोणी. अरे माझे स्वहितने नती कोणे. माझे स्वहितने नते. हा सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. माया वेटीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला. माय विष्णीला जीव माझा. मायबाप या भवनदीमध्ये, या भवसागरामध्ये, या संसार सागरामध्ये जी आशा आहे ना मायबाप, आशा ती माणसाला मरेपर्यंत सोडत नाही. या आशेमुळे पाच प्राण्यांना आपल्या जीवाला गमावं लागते. पा आशेमुळं माकडाला आशेमुळे मारावं लागते. पोपटाला आशेमुळे मारवावं लागते. माशी माहिती ना, माशीला आशेमुळे मारावं लागते. सर्पाला आशेमुळे मारावं लागते. आणि पक्षी, कोणताही पक्षी धरा त्याला आशेमुळे मारावं लागते. आता मी काही सगळंच तुम्हाला सांगत नाही. पोपटाचं आणि माकडाचं उदाहरण देतो फक्त.
काय होते तुम्हाला जर माकड पकडायचं असेल ना माकड काय करावं लागतंय मडकं घ्यावं लागतंय मडकं सांगू नका पकडतील एक मडकं घ्यावं लागतंय आणि त्या मडक्यामध्ये चणे भरून ठेवावे लागतात काय चणे पण त्या मडक्याचं तोंड आहे ना ते थोडंसं बारीक ठेवायचं एकदा का त्या माकडानं ते चणे पाहिले मडकं पाहिलं का ते चणे घेण्यासाठी माकड त्या मडक्यामध्ये हात घालतंय आणि आपल्या हातामध्ये जेवढे नाही म्हणून येतील ना तेवढे चणे घेते आणि त्या मडक्यातून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करते पण त्या चण्याच्या आशेमुळं त्याला हात सुद्धा बाहेर काढता येत नाही आणि पार त्या ठिकाणी जाळ्यामध्ये त्याला अडकून राहावं लागते माकडे मुठी ते धरिले फुटाने हा त्या प्रमाण की नाही आहे प्रमाण किंबहुना पोपट जर पकडायचा झाला ना तुम्हाला पोपट हा प्रयोग नका करू बरं का कुणी उद्या तुम्ही म्हणशाल महाराजांनी सांगितलं एक दोरी घ्यायची दोरी काय करायचं दोरी घ्यायची तिला पाईप गुंडाळा तिला पाईप कापून त्या दोरीमध्ये त्या ठिकाणी लावायचा आणि त्या पाईपावर पेरू असेल सफरचंद असेल चिक्कू असेल असे खाद्यपदार्थ चिटकवायचे एकदा का त्या पोपटाने ते खाद्यपदार्थ पाहिले पोपट येऊन त्या नळीवर एकदा का बसला घट्ट तो पाईप धरतो आणि धरल्याबरोबर वजनामुळे तो पाईप फिरतो आणि पोपट त्याचं पाय वरती आणि डोकं खाली होतं अशी अवस्था त्या पोपटाची होती शुके नळी केशी गोवी येले पाय हा आहे की नाही त्याला प्रमाणे त्याला सुद्धा प्रमाणे का त्याचं आता वाचलं तर लक्षात येईल आणि अशी अवस्था झाल्याच्या नंतर त्याला पाय सुद्धा सोडूशी वाटत नाही कारण तो उडू शकतो हेच पोपट त्या ठिकाणी विसरून जातोय कारण आहे फक्त आशा या संसारामध्ये बायबाप काम आहेत क्रोध आहेत लोभ आहेत षडविकार आहेत पंचविषय आहेत आशा आहे मोह आहे अहंकार आहे आणि आशा या भवनदीमध्ये भवसागरामध्ये भवसिंधूमधून तरुण जाणं म्हणावं तेवढं सोपं नाही मायबाप म्हणावं तेवढं सोपं नाही काहींनी या भवसागरातून तरुण जाण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब केला पण ज्ञानमार्गाचा अवलंब केल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे अहंकार लागला नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबाई यांचा भरवसा ज्ञानोबाराय म्हणतात एकानं या भवसागरातून तरुण जाण्यासाठी कर्म मार्ग स्वीकारला काय स्वीकारला कर्म मार्ग स्वीकारला पण कर्म मायबाप एवढं दुस्तर आहे थोडीशी जरी चूक झाली ना कर्म भोगायला पुन्हा जन्माला यावं लागतंय केले कर्म झाले त्याची भोगाले 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 उपजले मेले काहीच किती उपजले मेले काहीच किती हरिमुखी गाता हरपली जिंदा हरिमुखी गाता हरपली जिंदा उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती हरिमुखी गाता हरपली जिंदा हरिमुखी गाता हरपली जिंदा केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती ते भोगावया यावे ते आहे का येथे आली याची निज कार्या केले कर्मे मागील भोगावया मागच्या जन्माचं कर्म भोगण्यासाठी
पुढचा जन्म घ्यावा लागतोय. कर्म आपल्याला सोडा, देवाच्या बापाला चुकलंय का? कर्मे दशरथ वियोगे मेला. जगाचा मालक त्याच्या बापाला सुद्धा मायबाप कर्म त्या ठिकाणी सुटलं नाही. मग तुम्हा आम्हाला या कर्म मार्गाचा अवलंब करून तो भवनदी, ती भवनदी किंवा तो भवसागर त्या ठिकाणी तरुण जाता येईल का? काहींनी हा भवसागर तरुण जाण्यासाठी यज्ञ मार्ग अवलंबला. काय केला? यज्ञ मार्ग अवलंबला. पण यज्ञ मार्गाचा अवलंब करून माझे ज्ञानोबाराय म्हणतात त्यांनी फक्त स्वर्गाची प्राप्ती करून घेतली. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. तुम्ही यज्ञ केल्याच्या नंतर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होत असते. ज्ञानोबाराय म्हणतात येथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती. जिथं चिंतामणीच्या सडका आहेत, कामधेनू सारख्या गायींचे त्या ठिकाणी खिल्लारे, कल्पवृक्षाचे मायबाप त्या ठिकाणी बागेच्या बाग आहेत. असं त्या ठिकाणी स्वर्गाचं वर्णन ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केले. पण तेच ज्ञानोबाराय म्हणतात स्वर्ग नरकू या वाटा चोराच्या. काय म्हणतात? स्वर्ग आणि नरक या वाटा चोरांच्या आहेत. कारण स्वर्गामध्ये पुण्य संपल्याच्या नंतर पुन्हा जन्माला यावं लागते. आहे ना त्याला ओवी? काय ओवी आहे? मग या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोका. हा, स्वर्गात तुम्ही जाऊ शकता, पण स्वर्ग आणि नरक ह्या वाटा चोरांच्या आहेत. कारण तिथं गेल्याच्या नंतर पुण्य संपलं का तुम्हा पुन्हा तुका म्हणे जाते पुण्यक्षया अधोगते, पुण्यक्षया अधोगते, पुण्यक्षया अधोगते. तुका म्हणे जाते पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. तुका म्हणे जाते पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. जय हो. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्याचा क्षय झाला का तुम्हाला मृत्यू लोकामध्ये यावंच लागतंय मायबाप. मग कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, यज्ञ मार्ग कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तर ही भवनदी, हा भवसागर हा तरुण जात नाही. मग भवसागर तरुण जाणं शक्यच नाही का? शक्यच नाही का? ज्ञानोबाराय म्हणतात हा भवसागर तरुण जातो. अपत्यशिळा व्याधी जरी कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. हा का रागी सांडी सिद्धी आली शांती. एखादा आजारी मनुष्य असावा आणि त्याला डॉक्टरनं काही पथ्य पाळायला सांगितलं. काय सांगितलं? पथ्य पाळायला सांगितलं. शुगरवाल्या माणसाला सांगितलं काय, तुम्ही काय करायचं नाही, साखर खायची नाही. आणि तो जर रोज 1-1 किलो जर साखर खायला लागला, ज्ञानोबाराय म्हणतात तो जर रोज 1 किलो साखर खायला लागला आणि तरी सुद्धा जर त्याला मृत्यूची प्राप्ती जर झाली नाही ना, तर मग तुम्हाला भवसागर तरुण जाता येईल. अपत्यशिळा व्याधी किंवा साधूंना जर दुर्जनाची बुद्धी त्या ठिकाणी जर कळाली ना, तर ज्ञानोबाराय म्हणतात हा भवसागर तुम्ही तरुण जा. किंवा एखादा लोभी व्यक्ती असावा आणि त्याला कोट्यावधी रुपयाचा खजिना त्या ठिकाणी प्राप्त व्हावा आणि त्यानं तो लाथळून द्यावा, असं झाल्याच्या नंतर ज्ञानोबाराय म्हणतात की हा भवसागर त्या ठिकाणी तरुण जाईल. लोभी माणूस हा रस्त्याने 5 रुपये जरी सापडले ना, 5 रुपये जरी सापडले ना, तरी सुद्धा उचलल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला जर कोटी रुपयाचं जर धन प्राप्त झालं आणि त्याने जर ते लाथळून दिलं तर ज्ञानोबाराय म्हणतात हा भवसागर तरुण जाईल. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात पाडस वागुर करांडी जरी मुंगी मेरू ओलांडी तरीच मायेची पहिलं थडी जीव पावे. हरणीचं पाडस ते पारध्याच्या जाळ्यामध्ये गुंतल्याच्या नंतर त्यानं जर ते जाळं कुरतडलं तर ज्ञानोबाराय म्हणतात हा भवसागर तरुण जाईल. किंबहुना मुंगी ती जर मेरू पर्वत ओलांडून जर पलीकडे गेली तर ज्ञानोबाराय म्हणतात हा भवसागर तरुण जाईल. हा भवसागर तरुण जाणं काय सोपं आहे का? एवढीशी मुंगी तिनं कधी तो मेरू पर्वत त्या ठिकाणी पार करून जायचा? बरं कधी पार करून जायचा? मग भवसागर तरुण जातच नाही का? मनुष्याला भवसागर तरुण जाणं एवढं अवघड आहे का? जातो ना, जातो. ज्ञानोबाराय 7व्या अध्यायामध्ये त्याचं 14व्या श्लोकामध्ये त्या ठिकाणी वर्णन करतात. दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते
ज्ञानोबाराय म्हणतात, जे मला अनन्य भावाने शरण येतात ना, तेच या भवसागरातून त्या ठिकाणी तरुण जातात. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित मैया वेशित चेतसा. चेतसाम. तो भगवंताची अनन्य भावानं शरणांगती पत्कारतो, त्यालाच हा भवसागर त्या ठिकाणी तरुण जाता येतो. कारण स्वतः माझे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीच एकू. गतीन भरता प्रभू साक्षी निवासम शरणम प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजम म्या अमव्ययम. बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. म्या हलविल्या प्राणवाले जो जगाते चाले. बाप तुझी असतीने वेदासी बोलणे, तुझी असतीने वेदासी बोलणे, तुझी असतेने वेदासी बोलणे, तुझी असतेने वेदासी बोलणे, तुझी असतीने वेदासी बोलणे, तुझी असतीने वेदासी बोलणे. ओ तुझी असतेने वेदासी बोलणे, तुझी असतेने वेदाची बोलणे. सूर्यासी चाले तुझी बडी, सूर्यासी चाले तुझी बडी, सूर्याची चालणे तुझ्या बाळे, सूर्याची चालणे तुझ्या बाळे. ऐसा तू समर्थ ओहो. ब्रह्मांड सदानी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांड सदानी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांड सदानी, हो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांड हो, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. मायबाप असा जो ब्रह्मांडाचा धनी आहे ना, त्याला आपण शरण जायचे, म्हणून शरण जावे. सर्व भावे देवाचे, पुढं काय, तो तो हा हा उतरेल उतरेल पार पार भवदुस्तर नदीचा. तो जगाचा मालक त्या भवसागराच्या पलीकडं कमरेवर हात ठेवून उभा आहे आणि सांगतोय, हा भवसागर तरता कार्य करीत असा पहिला पहिला उभा उभा दाता दाता. कटीकर ठेवून या. जगाचा मालक त्या भवसागराच्या पलीकडे उभा आहे आणि तो जगाचा मालक सांगतोय, तुम्हाला फक्त शरण ये, आणि तू मला जर शरण आला ना, या भवसागराचं पाणी तुला केवढं आहे. प्रमाणम भवाब्धेरी दम्मा मकानाम नितम भक्कर धृतो येन तस्मात विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तो जगाचा मालक म्हणतोय, मी पलीकडं कमरेवर हात ठेवून उभा आहे, तुला वाट दाखवतोय. मग तुझ्या जीवनामध्ये त्या भवसिंधूचं कोड तरी काय, त्या भवसिंधूचं कोड तरी काय. अभंगाचं पहिलं चरण, भवसिंधू काय कोडे, भवसिंधूचे काय कोडे, भवसिंधूचे काय कोडे, भवसिंधू काय कोडे. काय भवसिंधू जे काय कोडे, भवसिंधू जे काय कोडे, भवसिंधू जे काय कोडे, भवसिंधू जे काय कोडे, सिंधूचे काय
वाट चाली पुढे डावी वाट चाली पुढे डावी वाट चाली पुढे दारू भला पांडुरंग दारू भला पांडुरंग दारू भला पांडुरंग दारू भला पांडुरंग ओ तारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग ओ भावा सिंधूचे काय कोणे दावे कोणे जरत हे दावी वाट चाले दावी वाट चाले तुझे काय कोडे वाट चाले पुढे वाट पुढे दावी वाट चाले पुढे चाले पुढे चाले पुढे नाम जशी एखादी नदी तरुण जाण्यासाठी होडीचा वापर करावा लागतो नौकेचा वापर करावा लागतो तसा हा भवसागर तरुण जाण्यासाठी तुमच्याजवळ एक नौका असली पाहिजे त्या नौकेचं नाव आहे भगवंताचं नाव नाव धड करा सहस्र नामाची जेणे भवसिंधूची थडी पावे हा नामाची या सहस्रवरी नावा यावधारी सजून या संसारी सजून या संसारी तारू तारू राहिलो चालो. हा भवसागर जर तरुण जाणं असं जर तुम्हाला वाटत असेल भगवंताची अनन्य भावानं शरणागती करा आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताचं नामस्मरण कसं करायचे विठोबा रखुमाये हरे हरे विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये कुंडली कवरदा हरी विठोल श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये हरि जय विठोबा रखुमाये हरे हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तो जगाचा मालक भवसिंधूच्या पलीकडे राहून आपल्याला वाट दाखवतोय आणि आपण त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ही वाट सोडून जर आपण अन्य मार्गाने गेलो हा मनोमार्गे गेला तेथे जे मुकाला हा किंवा हरिपाठामध्ये अजून एक प्रमाणे वाया गेला म्हणून अजून एक प्रमाणे पहा ज्ञानदेवा गोडी हरिनामाची ओढी किंवा तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर वाटेनं चालायचं असेल ना तर ह्याच वाटेने चाला तुका म्हणे तुम्ही लागा याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेनी तुम्ही जर ह्या वाटेने चालण्याचा प्रयत्न केला ना तर तो जगाचा मालक तुम्हाला नक्की त्या ठिकाणी भेटणार आहे आडरानाने गेले ना नका जाऊ आडराने ऐसे गरजती पुराणे ऐसे गरजती पुराणे किंवा तुकाराम महाराज म्हणतात की त्या पांडुरंग परमात्म्यानं या मार्गाचा निरोप देण्यासाठी मला इथं पाठवले तुका म्हणे माझा धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप जगाच्या पाठीवर भवसिंधू तरुण जाण्यासाठी एकमेव सोपा मार्ग किंवा सोप्यात सोपा रस्ता जर कोणता असेल तर ते म्हणजे भगवंताची शरणागती भगवंताची अनन्य भावानं शरणागती करायची आणि त्या फक्त भगवंताचं आपण नामस्मरण करायचं आणि एकदा का आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं का तो भगवंत आपल्याला या संसार सागरातून अशा पद्धतीनं मायबाप तारून नेतोय त्या भवसिंधूमध्ये आपला अंगच काय मायबाप आपला हात किंबहुना पाय सुद्धा त्या ठिकाणी भिजू देत नाही कारण या जगाच्या पाठीवर हा भवसिंधू तारून नेणारा एकमेव तारक जर कोण असेल तर तो फक्त माझा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे तारू भला पांडुरंग पाय भिजवणे
त्या जगाच्या मालकानं इथून मागं अनेक साधू संतांना या भवसागरातून त्या ठिकाणी तरुण नेले. मागे उतरिले बहुत पहिलं तिरी साधू संत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर चालायचं असेल ना तर याच वाटेने चाला. तुका म्हणे लाग वेगे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे लाग वेगे 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 जावो तयाचिया मागे जावो तयाचिया मागे तारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग जाऊ तयाचिया मागे जाऊ तया चिया मागे तयाचिया मागे तारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग पाय भिजवून दी अंग पाय पाय भिजवून दी अंग पाय भिजवून दी अंग पाय भिजवून दी अंग आना पाय भिज नेदी अंग पाय भिज नेदी अंग तारू भला पांडुरंग तारू भला पांडुरंग पाय भिज यथाशक्ती जशी मला माझ्या ज्ञानोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांनी बुद्धी दिली ना, तसा अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सेवेच्या माध्यमातून एखादा अपशब्द जर वाणीतून बाहेर पडला असेल तर तुमचं लहान लेकरू म्हणून माझे अपराध तुमच्या पोटामध्ये घाला. आणि शेवटी एकदा ज्या माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं हा नामसंकीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय ना, त्या माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करू आणि 2 मिनिटांमध्ये सेवा संपवण्याचा प्रयत्न करू. तुकाराम 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 तुकाराम